डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळा दिमाखात होणार, सोहळ्याला स्थगिती देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली। रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी जयसिंगपूर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन व त्यांच्या भव्य मिरवणुकीचे केलेले आयोजन आता दिमाखात संपन्न होणार आहे। या सोहळ्याला स्थगिती मिळावी यासाठीची याचिका विश्वजित कांबळे, सुरेश भाटिया व इतर यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर दाखल केली होती। यावर शुक्रवारी न्यायमूर्ती कर्णिक आणि न्यायमूर्ती देशमुख यांच्या बेंच समोर याची सुनावणी पार पडली। याचिकाकर्त्यांनी आगमन सोहळा व मिरवणुकीस स्थगिती मिळावी अशा प्रकारचा आग्रह न्यायालयासमोर लावून धरला, पण उच्च न्यायालयाने आगमन सोहळा व मिरवणुकीस स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला। यावर याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असा मुद्दा उपस्थित केला। यावर न्यायालयाने आपले मत मांडताना ती जबाबदारी शासन अथवा प्रशासनाची आहे असे सांगितले। यावर सरकारी वकील यांनी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी शासन हाताळेल असे न्यायालयासमोर स्पष्ट केले। यावर न्यायालयाने पुतळा आगमन सोहळा असून तो गैर अथवा चुकीचा नाही असे सांगताना मिरवणुकीला स्थगिती मागणे योग्य नाही असे म्हणत याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली। जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने ॲडव्होकेट ML पाटील यांनी नगरपालिका सर्व संबंधितांच्या रीतसर परवानग्या घेऊन पुतळा उभारण्याचे निश्चित करेल असे यावेळी न्यायालयाला सांगितले। नगर परिषदेतर्फे ॲडव्होकेट नागेश चव्हाण व ॲडव्होकेट गजानन आंबेकर यांनी तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वतीने ॲडव्होकेट सतीश बोरुलकर, ॲडव्होकेट मनोज पाटील यांनी बाजू मांडली। फुलं टाका, फुलं टाका। Jai Hind!